नवी मुंबईतील तुर्भे नाक्यावरील मच्छी मार्केट जवळ असलेल्या जुन्या मस्जिदला खेटूनच विनायक रेसिडेन्सी नावाचे लॉजिंग उभारले आहे। या लॉजिंगला नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही परवानगी नाही, तरी हे लॉजिंग सर्रासपणे चालवले जाते। या लॉजिंगमुळे आमच्या भावना दुखावल्या जात असून हे पूर्णपणे बंद झालं पाहिजे असं आंदोलकांनी सांगितलंय। नवी मुंबईमध्ये अभूतपूर्व असं एक आंदोलन सुरू आहे। या ठिकाणी तुर्भ्यामध्ये जे अनधिकृत लॉज आहे विनायक रेसिडेन्सी तुर्भा नाक्यावर या ठिकाणी एक अनधिकृत लॉजिंग आहे, त्या विरोधात संपूर्ण सर्व धर्मीय बांधवांनी या ठिकाणी जो मोर्चा आयोजित केलेला आहे, धरणं आंदोलन उभं केलेलं आहे, त्या लॉजिंगच्या समोर मोर्चाचे आयोजक आहेत, आंदोलक आहेत, आपण त्यांच्याशी संभाषण करणार आहोत। काय नक्की हा विषय त्याबद्दल आपण काय सांगणार त्यांच्याबद्दल आपण बोलणार आहोत। पटेल साहेब, काय सांगाल, हा काय एकंदरीत विषय आहे आणि या विषयाबद्दल तुम्ही काय सांगा? एवढे मोठ्या प्रमाणात लोक उभे आलेले आहेत, तिथे आंदोलन करतात, काय विषय काय सांगाल याबद्दल? हे 2012चा पत्र आहे पोलीस प्रशासनाचा, त्याला एनओसी दिलेली नाही असं आमच्याकडे पत्र लिहिलेलं आहे। दुसरा 2014चा पत्र आहे, नवी मुंबई महानगरपालिकेने सदर ठिकाणी विनायक गेस्ट हाऊस या व्यवसायाला या विभागामार्फत कुठलाही परवाना दिलेला नाही, हा दिलेला आहे। आणि हे 2023ला सुद्धा आम्हाला पत्र दिलेलं आहे की त्या अनुषंगाने आपल्यास कळवण्यात येते की सदर आस्थापनेस अद्यापर्यंत कार्याकडून व्यवसाय परवाना दिलेला नाही, अशी आमच्याकडे पत्र आहे। आम्ही हे पत्र दिलेलं आहे आणि याच्याबद्दल सुद्धा काही कार्य होत नसल्या कारणामुळे आज या प्रोटेस्टला आम्हाला बसावं लागलं। एकंदरीत आता हे सगळं पाहता तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक उभे राहिलेले आहेत, हे आंदोलन आता तुम्ही यामध्ये राजकीय पुढाऱ्यांचाही उल्लेख केलेला आहे। काय वाटतं तुम्हाला याच्यामध्ये कोणाचा पाठिंबा या लॉजिंगला आणि भावना दुखावल्या जातात समाजाच्या? आणि हे जर या सगळ्या गोष्टी जर बंद झाल्या नाही, तुमची जी मागणी आहे, तर तुमची दिशा काय असणार आहे, काय सांगाल याबद्दल? आम्ही या ठिकाणी सध्या आता हे फक्त संविधानिक आमचे आंदोलन आहेत, आम्हाला विश्वास आहे संविधानावर, एक दिवस नाही तर एक दिवस आम्हाला न्याय मिळणार आहे। आज 12 महिन्यात आम्ही हा आंदोलन केलेलं आहे, याच्या पुढचं आंदोलन आमचा महापालिकेच्या कमिशनर मध्ये असेल आणि असंच या तीव्र प्रकारे असेल, आम्ही कमिशनरला घेराव टाकू आतमध्ये जाऊन, तर त्यांना असं सांगू बा आमचं काय ती तू कारवाई करतो का नाही ते सांग, आणि का कारवाई करत नाही हे पण सांग। जर व्यवसाय परवाना तुम्ही दिला नाही तर त्याचा व्यवसाय कसा चालू आहे हा प्रश्न आम्ही आयुक्ताला विचारणार। आपण पाहतोय या ठिकाणी लोकांच्या ज्या जनभावना आहेत फार तीव्र आहेत आणि त्यासोबत काय अजूनही काय नागरिक आहेत। साहेब, काय सांगाल या ठिकाणी ज्या तुमची जी मागणी आहे ही लॉजिंगची बंद झाल्याची एकदम मस्जिदला लागून आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही स्थानिक आमदारांना किंवा अजून लोकप्रतिनिधीला किंवा तुमची अजून पुढची भूमिका काय असेल, एक नागरिक म्हणून तुमची काय भावना असेल किंवा पुढची रणनीती काय असेल, काय सांगाल? बघा, आता प्रशासनाने ऑलरेडी पत्रामध्ये मेन्शन केलेलं आहे की यांना कोणती परवानगी दिलेली नाहीये, बरोबर, तरी सुद्धा ते हे लॉज सुरू आहे। त्याच्यामध्ये कोण आहे, कौन इसमें शामिल है, इसकी चौकसी होना चाहिए मेरे हिसाब से। और हम पूरी मांग करेंगे कि किसके नेतृत्व में और किसकी सहयोग से ये रेसिडेंसी अभी तक चालू है, इसके ऊपर अभी तक कार्रवाई नहीं हो रही है। क्योंकि जब प्रशासन ने बोल दिया है, पुलिस डिपार्टमेंट ने बोल दिया है, तो एक्शन क्यों नहीं ले रहे? जब आप किसी एक चीज को अनाधिकृत रहता है तो आप उसको फट से तोड़ने के लिए आ जाते हो, आपके पास इतना टाइम है। और इसके बावजूद इतनी बड़ी रेसिडेंसी जो दिखने में आती है, जो दूर से देखोगे तो दिखने में आ रहा है विनायक रेसिडेंसी, जो मस्जिद के बिल्कुल बाजू में है, तो कुछ ना कुछ तो गड़बड़ है इसमें। आपण अजूनही बघू शकतो, अजूनही काय आंदोलक आहे, आपण त्यांच्याशी थोडंसं बोलूया। तुम्ही या ठिकाणचे रहिवासी आहात, तुम्ही या ठिकाणचे रहिवासी आहात, या ठिकाणी ज्या प्रकारे जे मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे, काय तुमची प्रतिक्रिया, काय सांगाल? यही सेम चीज जो है ना 2012 में ये बोलते लिए, और इसका काम भीम करके 15 में इन्होंने ओपनिंग किए थे, तभी से लेटरबाजी किए थे। और जो अभी जो भाई ने बात बताया 8-9 लोगों पे गुना दाखिल हुआ था, तब भी प्रोटेस्ट किए थे, तभी वो गुना दाखिल हुआ है। और ये मैटर जो है तो तभी हुआ था 2015 में। 2015 के बाद कितना 2024 चालू है, तो 23 में ओपनिंग किया, तभी से लेटरबाजी इस पे चालू है। पर वो
होटल वाला मानने को रेडी नहीं है। और इसके पीछे आगे चल के अभी आपके आंदोलन के बाद भी ये चीज ऐसे ही चालू रहा तो आपकी अगली भूमिका क्या होगी? अगर ये चीज ऐसी रहा तो आगे हम धरने पे बैठेंगे। सीपी साहब, कमिश्नर ऑफिस, जितने हमारे बड़े लीडर्स है, जो भी है, उनके पास में जाकर ये बात रखेंगे। और इतना हमको भरोसा है कानून पे, संविधान पे, वो हमारा साथ देंगे। तर आपण पाहू शकतो या ठिकाणी ज्या लॉजिंगला जो विरोध आहे त्याचं प्रमाण तीव्राने वाढतच जाणार आहे। तर येत्या काळामध्ये हे बघणं उत्सुक ठरेल की या लॉजिंग बद्दल महानगरपालिका संबंधित प्रशासन काय कारवाई करते हे पाहणं फार उत्सुक ठरेल। अनिल काकडे, रयत क्रांती, नवी मुंबई।